नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे। जर तुमचे किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। 18 जुलै रोजी SBI कडून पेन्शन आणि लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्राबद्दल एक नवीन आणि मोठा अपडेट आलेला आहे। जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुमची पेन्शन थांबू शकते। हा नवीन अपडेट काय आहे आणि पेन्शन सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, दरवर्षी पेन्शनधारकांना आपली पेन्शन नियमित चालू ठेवण्यासाठी बँकेत लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागते। SBI ने आता या प्रक्रियेत काही बदल केले आहेत आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची चेतावणी जारी केली आहे। नवीन अपडेटनुसार आता पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने किंवा बँकेच्या अधिकृत ॲपद्वारे जमा करण्याची सुविधा अधिक सोपी करण्यात आली आहे। परंतु जर ठराविक मुदतीत हे प्रमाणपत्र जमा झाले नाही तर बँक कोणतीही पूर्वसूचना न देता पेन्शन रोखू शकते। त्यामुळे वेळेवर हे काम करणे गरजेचे आहे। लाईफ सर्टिफिकेट कसे जमा करावे आता पाहूया की तुम्ही हे लाईफ सर्टिफिकेट घर बसल्या किंवा बँकेत जाऊन कसे जमा करू शकता। SBI पेन्शन सेवा पोर्टल। तुम्ही SBIच्या अधिकृत पेन्शन पोर्टलवर जाऊन डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सबमिट करू शकता। व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट। SBIची ही सर्वात सोपी सेवा। तुम्ही घरात बसून बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे तुमचे लाईफ सर्टिफिकेट सबमिट करू शकता। यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याचीही गरज नाही। उमंग ॲप। तुम्ही सरकारच्या उमंग ॲपवरूनही डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जनरेट करू शकता। बँक शाखा। जर तुम्हाला ऑनलाईन पद्धत जमत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या SBI बँकेत जाऊन थेट फॉर्म भरून देऊ शकता। इतर महत्त्वाच्या बँकिंग टिप्स। यासोबतच जर तुमचे खाते बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इतर सरकारी बँकांमध्ये असेल तर तिथेही पेन्शन नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे। आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड पेन्शन खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या। कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका आणि बँकेकडून आलेल्या अधिकृत मेसेजवरच विश्वास ठेवा। तर मित्रांनो, हा होता SBI पेन्शन आणि लाईफ सर्टिफिकेटचा नवीन अपडेट। तुमच्या घरातील किंवा ओळखीच्या पेन्शनधारकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांची पेन्शन थांबणार नाही। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन बँकिंग अपडेट्स आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।